लपवून ठेव ना. लपून कशाला ठेवू? आता ह्यांच्यापासून लपवायचे. फायनली वी रीच हियर फ्रेंड्स, कानेरी केव्ह. काय वाटतं आपण गेलो पाहिजे आतमध्ये? एक्सपेक्टेड नव्हतं की खालती उतरताना देखील लाईन असेल, बट ही लाईन आहे, गर्दी आहे. कोणी कोणी खालती उतरायला चढायला ह्याच्यासाठी लागलेली. बट आय वॉज इडियट टू लिसन टू एन स्ट्रेंजर की त्यांनी बोलला की ही एस टीची लाईन आहे आणि आपण इथे आलो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. इथे पूजाने आत्ता जस्ट पूर्ण फ्लोअरवरती अर्ध्यामध्ये ते चपला ठेवल्या तिथपर्यंत झाडू वगैरे मारून घेतला, कारण की कुत्र्यांनी जी काल दुपारी पिशवी ठेवलेली कचऱ्याची ती डब्यात राहून गेली. मी घरातला वेगळा कचरा रात्री फेकून आलो होतो. पिशवी राहून गेली होती, कुत्र्यांनी ते पूर्ण फाडून गिडून फ्लोअरवर केलेली. फॉर ब्रेकफास्ट आणि धोक्याचा पण. बसून खेळ ना बेटा, त्याच्यामध्ये बसून खेळ ना. कोण रडत नाही बेटा, ते दोघं पावसात भिजतात. तुला भिजायचं नाही? शनिवार रविवार नको, सोमवारच फक्त. कारण की शनिवार रविवार ते हे असतं, जास्त प्राइस पण जास्त वाढतात आणि गर्दी पण आहे. तर फ्रेंड्स, म्हाताऱ्यांना जायचं थोडं आपण पोस्टपोन करतो आज उद्यावर, कारण की दयावर्षी पण बोलते उद्या पौर्णिमा आहे, तर पाऊस पण जास्त पडण्याचे चान्सेस आहे आणि चांगला नाही आहे सध्या ट्रॅव्हल करणं, कारण की उद्या जर रिटर्न येणार झालं तर मग मंडेला वगैरे साबूजा. गाईज ब्लॉग जस्ट अपलोड केलाय मी, आणि ना एक जस्ट तुमच्याकडून एक थोडंसं हेल्प समजा की थोडीशी इन्फॉर्मेशन शेअर करा प्लीज, जमली तर. ओके, आपण आता कंटिन्युअसली 2 दिवस झाले आपण 4 वाजता ब्लॉग अपलोड करतो. ओके, दिसून येते प्रेझेन्स आहे तुमचं, या टायमात तुम्ही ऍक्टिव्ह आहात. ओके, पण 11 वाजता पण केलं किंवा 11 ते 12ला पण केलं तरी असं वाटतं मला दिवसाच्या स्टार्टिंगलाच होऊन जातो ना ब्लॉग शेअर करून, नाही तर 4 वाजेपर्यंत संध्याकाळ होऊन जाते. ओके, तर प्लीज म्हणजे एवढं जमलं तर प्लीज. ओके, आपण या मेजॉरिटीवरून ह्या गोष्टीवरून डिसाईड करू की ब्लॉग 11 की 4 वाजता, त्या 2 टाइम मधून एक फायनलाइज करू आणि डेली मग त्याच टायमिंगला ब्लॉग अपलोड होत जाईल. तर दयामावशी गेली फ्रेंड्स घरी. एवढंच की आपण आता जेवायला स्टार्ट करतोय, म्हणजे दुपारचं यांचं जेवण वगैरे झालं. मी ते थोडंफार आपलं ब्लॉगचं थोडंसं एडिटिंग वगैरे पार्ट बाकी होता, तर ते सगळं कम्प्लीट करत होतो. तर दुपारच्या जेवणामध्ये असं काय, भात. पूजा ही कसली भाजी आहे? दोडक्याची भाजी आहे, आणि इथे डाळ, लोणच्याचा चमचा पण तसाच आहे, तो आपल्यासाठीच ठेवला असेल. ओके, काय बेटा तुला काय पाहिजे मला सांग, काय पाहिजे तुला? काय बेटा? अरे बापरे, घाबरू नको रे बाळा, मला दुपारचं मुगडाळ डिश मधून ठीक आहे मॅडम. जेवण वाढून घेऊ. चपाती, जेवण करता करता जबरदस्ती आपल्याला बघत बसावं लागणार आहे बिग बॉस OTT. शाबाश शाबाश. जो मला ड्रेस पाहिजे होता, मी बोलली होती मला झोडिओ मध्ये ड्रेस हवा, ब्लॅक मध्ये ना? हा ब्लॅक मध्ये होता, पण तो अशा मटेरियल मध्ये होता. त्याची प्राइस बघायची, पहिलं बघून घे. दोघांचे मिळून 800-700 पर्यंत असेल. खरं? दोघांचं मिळून चल 700 पकड, 600-700 टी शर्ट आणि पॅन्ट पकडून. ओके ठीक आहे, चल मग मी तुला प्राइस दाखवते. चालेल, तर आपण चहा बनवून येऊ. काय बेटा, काय तू सांग बेटा, काय नको आता, नको रे बेटा, नंतर. ते काय तुला घ्यायचं आहे? प्राइस बघून तरी नाही घ्यायचंय. पूजा, आपलं लाईट बिल पण आलंय आणि गॅस बिल पण आलंय. किती तुला काय वाटतं किती आलं असेल? लाईट बिल 3000 पर्यंत आलं असेल, 3-4-3.5 आणि गॅस बिल 400. किती आहे?
एवढं कसं कमी आलं रे? कमीच आपण कुठे जास्त वापरलं AC वापरे. काय करते बेटा? आपलं गॅस बिल, लाईट बिल. गॅस बिल, लाईट बिल दोन्ही पण पेड. 850 बिल आहे. लवकरात लवकर भरलं एका पर्टिक्युलर डेट पर्यंत तर 10, 15, 20 रुपये असे डिस्काउंट मध्ये भेटतात. थोडंसं R&D चालू आहे फ्रेंड्स. माथेरानमध्ये जे जे हॉटेल्स आहेत, परत काय बजेट आहे काय नाही, परत गव्हर्नमेंटचं पण कोणतं तरी एक हॉटेल आहे माथेरानचं, तर ते पण आपण चेक करून घेतात. जमलंच तर ऑनलाईनच बुकिंग करू, नाहीतर सीधा तिथे जाऊनच आपण जे बेस्ट हॉटेल त्याच्यामध्ये जाऊन स्टेला जाऊ. मकना भाजायचं चालू आहे ते. काय झालं? काय झालं? घाबरले मी. हर्ष कोणत्या तरी विचारात हे करत होता. खरंच इथे कुकर लावलं ते ऐकत होती मी. पटकन मध्ये कुकर साईडला लावलाय. कुकरचं माहित आहे ना. प्राइस वगैरे थोडंसं सर्च केलंय तर सॅटर्डे संडेला प्राइस थोडा हाय असतो. आणि आपण असं नाही करायचंय की एक दिवसात जाऊन दुसऱ्या दिवशी रिटर्न यायचं. एक दिवसाचा तरी स्टे करायचा आपल्याला. त्यामुळे मंडेला काय बेटा, व्हेरी गुड, खेळा ते. मंडे, ट्यूजडे, वेनसडे म्हणजे मंडेला जाऊन आपण वेनसडेला निघू तिथे. एका दिवसात जाऊन येणं तर आपण म्हणजे ते तर कामाला जातोय आणि त्याच्यामध्ये ट्रिप मारून आल्यासारखं. प्रॉपर आपण तिथं एक्सप्लोर करायला जातोय. तिथे थोडीशी जागा एक्सप्लोर करू, तिकडे थोडा टाइम स्पेंड करू, तिकडे कसा आपला एक्सपिरियन्स होता ते तुमच्यासोबत शेअर करू. तसा काहीतरी प्लॅन आहे. तर त्यासाठी थोडंसं आपल्याला हे पण विचार करायचा आहे. म्हणून सॅटर्डे संडे न जाता आपण मंडे, ट्यूजडे, वेनसडे. मंडे, ट्यूजडे, वेनसडे थोडंसं हेअरकट आणि बियर्ड करून नेहमी मी कधी पण पाहिजे अगोदर सलूनमध्ये गेलो तर मोस्टली हेच केलंय की पूर्णच एकदम केस कमी करून टाकायचे, बियर्ड पण एकदम कमी करून टाकायची. आज जर त्यांच्याशी थोडंसं कन्सल्ट केलं ज्यांनी मध्ये केस कापले ते, आणि एकदमच टक्कल नाही केलं किंवा एकदमच कमी नाही केलं केस, बस केसांच्या वरती बोलतात ना थोडासा ट्रिम कट वगैरे केलंय. म्हणजे थोडेसे मधले पण केस वाचलेत प्रॉपर, बियर्ड पण थोडेसे वाचले बरोबर. असं काहीतरी करत जाईल थोडंसं, मग दिसायला पण व्यवस्थित दिसतं. लपून कशाला ठेवू? ह्यांच्यापासून लपवायचे. थँक्यू आणल्याबद्दल. असं विचारणार नाही. दोन वेगवेगळा का? दोन वेगवेगळे? एका मेडिकलमध्ये 500 रुपयाचे चेंज केले, दुसऱ्या मेडिकलमधून 500चे चेंज केले. आपण उद्या माथेरानला जाणार परवा, तर सुट्टे तर लागतीलच वापरायला. म्हणून तसे 800, 820 काहीतरी सुट्टे रुपये आपल्याकडे आलेत. तो आपण आता जेवून घेऊ. मी केस कलर करून घेतो. मी ना जेवू. सकाळी तू नाही म्हणजे तू नको येऊ, तू घरी बस, तू आणि बुक. मी सकाळी कुठेतरी जाऊन येतो. मरीन लाईन्सला तरी जातो किंवा बोरिवली नॅशनल पार्कला तरी जाऊन. नॅशनल पार्कला तर इथून मेट्रोने जाईल. आपण स्कूटी आतमध्ये नॅशनल पार्क मध्ये घेऊन गेलो. हा, आपण गेलेलो तेव्हा ते अलाउड होतं, आता नाही येते तसं अलाउड. स्कूटी आपल्याला गेट वरतीच काहीतरी उभी करावी लागते. चल चला चला लवकर चला, आपण पटपट वॉक करून आपल्याला घरी जायचं. बेटा चल. पुश करा, पुश करा. व्हेरी गुड, शाबाश. पुश कर, दरवाजा उघडतो. व्हेरी गुड, शाबाश शाबाश. चावू नको. मैंने बघितलं रे. नाही पण सिरियसली माझं लक्ष नव्हतं. मी टीव्ही कडे बघत होतो आणि मला वाटतं तू वॉशरूमला गेले. अशी लपून बसली घाबरवायला तर सांगायचं, मी जरा घाबरलो तरी असतो. आज बाजरीचं पीठ संपलेलं आहे फ्रेंड्स, त्यामुळे आज भाकर नाही बनवू शकत. एकदम कमी आहे. मला पण नंतर लक्षात नाही आलं. पण एवढंच की आपण डायरेक्ट मंडे की ट्यूजडे जसं आपण माथेरानवरून येऊ तेव्हा आपण परत हे चालू करणार आहे पूजा. कारण की आता 1-2 दिवसासाठी परत पीठ आणून घरी ठेवणं, परत ते तेवढ्या दिवसात खराब होणार, तर नको. टाइम फॉर डिनर फ्रेंड्स. आपले जस्ट केस बीस आपण कलर वगैरे करून घेतलेत. जेवून घेऊ आणि नंतरला झोपू. भेटू उद्या सकाळी. बॉईल शेंगदाणा खावा. हे का? व्हेरी गुड, शाबाश. अक्का नका खाऊ, चावून चावून खावा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ, म्हणजेच आजचा दिवस, ज्या दिवशी ब्लॉग अपलोड करतोय संडेचा. आता होता ते लगभग 11:30च्या आसपास.
आपण थोडं उशिरा उठलो, मस्तपैकी झोप लागली होती, बाहेर पाऊस पडत होता. आता फ्रेश वगैरे झालोय. आता आपण चाललोय नॅशनल पार्क बोरवलीच्या. ओके, मी एकटाच चाललोय. बुग्गू आणि पूजा अजून दोघेही झोपले, कारण की तिथं ना ऍक्च्युअल मध्ये मला तो पावसाळ्यातला बोलतात ना तिकडचा व्ह्यू बघायचा होता. वॉटरफॉल क्रिएट होता छोटे मोठे, परत व्ह्यू पूर्ण ग्रीनरीनी लपेटलेला. नॅशनल पार्क मधले जे स्तूप आहेत वरती, तर ते आपल्याला खास करून बघायचे पावसाळ्यातला व्ह्यू. सो होप इवन यू गाईज आर एक्सायटेड टू वॉच इट. तर लेट्स गो. जास्त वेळ न घालवता, कारण की दुपार होईल तर ऊन नाही, मला तर नाही वाटत आता ऊन पडेल करून, बट तरी जितकं लवकर होईल तितकं जाऊ. नाश्ता वगैरे काही ना काहीतरी बाहेरच करू आपण. ओके, लेट्स गो. मेन गोष्ट तर आज आपण वॉलेट नाही घेऊन चाललोय. वॉलेट घरी ठेवून देऊया. मी हे केस घेऊन चाललोय. पूजा जाऊ नीट जा वरती घेऊन करत गेलास होता कनेरी केव्स वरती. आपण आज स्कूटीनी नाही चाललोय, आपण जाणार आहे मेट्रोने. पाऊस खूप वाढलाय फ्रेंड्स मगापेक्षा, आणि याने अजून एक्साइटमेंट वाढली, बिकॉज तिकडचं आपल्याला सीन बघायचाच आहे. काय त्याच्या अगोदर तिथे जायच्या अगोदर पोटात थोडीफार तरी ताकद असली पाहिजे, म्हणून मी जस्ट स्नॅक्स करतो सकाळी सकाळी. वडापाव खावासाठी. ऑलमोस्ट खाली दिसते फ्रेंड्स आपल्याला मेट्रो स्टेशन. आपल्याला बस एवढंच कन्फर्म करायचं फ्रेंड्स तिथं गेल्या गेल्या की आज ते नॅशनल पार्क चालू असलं पाहिजे. गुगल वरती पण चेक केले तिथे पोहोचण्या अगोदर, तर ते ओपन दाखवत आहे. सीट भेटली आतून आहे. मला वाटलं ना खाली असेल ट्रेन, पण बट नाही, भरलेली आहे. हा केस तर आपण फोन दिसायला नको ट्रॅव्हलिंग मध्ये म्हणून घेतला. त्यात हे जस्ट मगाशी वडापाव खाल्ला तर त्याचं पे करताना मी म्हटलं असं, म्हणजे अचानक मी स्कॅन करायला गेलो आणि म्हणजे हा कव्हर असून पण आपलं फिंगरप्रिंट आहे बघा. कव्हर असला तरी पण फिंगरप्रिंट प्रॉपरली स्कॅन होतं, हे आज समजलं. आता पटपट जाऊ आपण राष्ट्रीय उद्यान. मला तर ऍक्च्युली माहित नव्हतं की या स्टेशनला बोलतात काय, म्हणून मी शुभम माझा फ्रेंड होता ऑफिस मधला, त्याला मगाशी कॉल करून कन्फर्म केला. पाऊस तर भरपूर चालू आहे आणि याच पावसाची मजा यायला आपण बाहेर पडलो आहे. रस्ता पण माहित नाहीये मला नॅशनल पार्कचा ऍक्च्युली, म्हणजे असं मेट्रोने पहिल्यांदा आलोय म्हणून ते टी स्टॉल वरती वगैरे एक कुणाला विचारत वगैरे आपण चाललोय. अंधेरी साईड वरून जर पुढच्या साईडला आलोय तर मग आपल्याला मेट्रो मधून उतरून पाठच्या साईडला अजून चालत यायचं. नॅशनल पार्कच्या बाहेरच बघा फ्रेंड्स, फूड स्टॉल्स आहे, स्ट्रीट आहे, सगळं चालू आहे खास करून एवढ्या पावसात पण. आणि ऍक्च्युअल मध्ये मला वाटलं होतं की हे बंद असेल, बट नाही, इथे लोकांची गर्दी पण तेवढीच आहे, खाण्यापिण्याची दुकानं पण तेवढीच आहे. आतमध्ये बाईक अलाउड नाही आहेत. जर काही प्रिकॉशन नसेल आणलं आणि आपण डायरेक्ट आलो ना पावसामध्ये तरी काही टेन्शनची बात नाही, बिकॉज इथं कवर छत्री वित्री सगळं बाहेर अवेलेबल आहे घेण्यासाठी. फार गर्दी आहे फ्रेंड, बघू शकता. तिकडची पण दुसरी लाईन चालू केली आहे आणि ही पण. आता ऑनलाईन नाही आहे, ऑनलाईन आहे ना? नाही आहे की बंद आहे तेच विचारलं. एक सिंगल थोडंसं कन्फ्युजन झालं पेमेंटच्या टायमाला. 94 रुपीज तिकीट आहे इंडिव्हिज्युअल, जर आपण ॲडल्ट चालले तर मी 91 केले, नंतर परत 3 केले, तेव्हा जाऊन त्यांनी तिकीट दिलं. तेवढं क्लिअर केल्यानंतर फ्रेंड्स आतमध्ये पण एक चेक पॉईंट आहे जिथं आपल्या तिकीटवरती स्टॅम्प भेटतो. खूप रश, असं सिरियसली आता वाटायला लागलं की खूप पहाटे आलो पाहिजे होतो, कारण की मी एक्सपेक्ट केलेलं 2-2:30 वाजेपर्यंत घरी पोहोचेल, बट आता इथेच आपल्याला 1:15 वाजून गेला आणि 15-20 मिनिटं आपण लाईनीतच उभं आहे. आता ही लाईन बससाठी ते सगळी. आप कोई आवे को नहीं तारा खाली कर आवे बड़ी नशर रात ना. दादा किती रुपये तिकीट आहे? आताच काढायचं नहीं स्टैंडिंग वाले जाने दो. बस आणू नका रे लवकर, बस आणू नका, इथं मशीन काम करू नये.
कैसा लग रहा है? तुम्हें क्या कर रहा भाई? धक्का कर लो, बोल रहा ना ना बोलो ना, इधर क्या चिल्ला रहा? आप भी चिल्ला रही आप हो। क्यों चिल्ला रही हो? अरे देखो, आपका बैग लग रहा है मुझे इधर से। आप बैग उधर कब आगे कर लो ना। केफचा रस्ता तर पुढे फ्रेंड्स, बस तर आपल्याला इथेच सोडते आणि रिटर्न जाण्यासाठी पण गर्दी तेवढीच आहे, जेवढी त्याच्यापेक्षा जास्त आहे इनफॅक्ट. ही गर्दी बघून एवढं तरी कन्फर्म झालंय की आपल्याला घरी पोहोचायला फार उशीर होणार आहे. ठीक आहे, आता पाऊल घेतलाच आहे तर पूर्ण करूच. तसं तर फ्रेंड्स खायची प्यायची आपली पण इच्छा आहे, बट एकदा व्ह्यू बघून येऊ, नंतरला मग काहीतरी खाऊ किंवा पिऊ. खूप चालायचं आहे, जेवढी एक्साइटमेंट होती ना चालण्यामुळे थोडीशी दमली होती. इथे अजून एक वेगळी लाईन केफचं तिकीट काढण्यासाठी. तर तिकीट पण काढून घेतलं फ्रेंड्स आणि 25 रुपीज पर हेड. थँक्यू. बंद कर. खाली पण आहे वाटतं, त्या साईडला पण व्ह्यूज वगैरे आहेत पॉईंट काहीतरी, बट आपला टार्गेट मेन वरती आहे डायरेक्ट. तिकडे केफ पण आहे पण तिकडचा दरवाजा बंद आहे. फायनली वी रीच हियर फ्रेंड्स, कानेरी केफ. What about that? आपण एका केफच्या आतमध्ये आलो, बट ऑलरेडी इथं चालू आहे थोडंफार डिस्कशन. काही ग्रुप्स अवेलेबल आहेत इथे. नाव विल गो अपवर्ड्स. त्याच्या आतमध्ये पण छोटासा रूम आहे. छोटे मोठे वॉटरफॉल्स तर आहेत फ्रेंड्स ठिकठिकाणी. बस अजून थोडं चालायचं आहे, नंतर आपण पोहोचू आपल्या पॉइंट वरती. असं म्हणजे 2 पॉइंट आहेत, एक इथून पण वरती आहे आणि एक त्या साईडनी पण आहे वरती. तर ह्या साईडने तर आतमध्ये एंट्रन्स अलाउड नाही, कारण की पाण्याचा थोडासा फ्लो आहे तिथून. आपण तो वाला रूट ना निवडता पण ह्या वाल्या रूटनी चाललो आहे. बैठे बैठे नहीं आएगा, ये सब लोग आएंगे. तिथून बस स्टॉप होता जिथून आपण आलो. थोडं पाठच्या इथे थांबलो होतो, ते कॅमेरावरती थोडं पाणी जमा झालं ते पुसून काढायला. मी एक स्पेअर मध्ये रुमाल तर घेतलाय, एक बस मी स्पेअर मध्ये रुमाल ठेवलाय याच गोष्टीसाठी की जर कॅमेरा पुढे पाणी वगैरे जमा झालंच तर मग पुसून काढता येईल.
पण बरी मोबाईल. ठीक आहे, थोडं वरती येण्यासाठी चालत यावं लागलं, थोडीशी धावपळ झाली, बट इट्स ओके. वरती आहे त्या व्ह्यू बघण्यासाठी. एवढंच की आता लवकर लवकर निघावं पण लागेल, कारण की घरी जाऊन आपल्याला ब्लॉग एडिट पण करायचा आहे. बरोबर. आपलं तो अपलोडिंग पण ठेवायचं आहे. आपली पटरी. तर इथं पॉन्ड पण एक हे बघा, याच्यातून आपल्याला समजून पण येतं त्या काळी काय इंजिनिअरिंग केली आहे. पाणी बरोबर ह्याच्यातून जाऊन डायरेक्ट पॉन्डमध्ये जमा होतं. असं आहे फ्रेंड्स इकडे. एवढंच की लहान बाळांना नाही आणू शकणार. लकीली मी आता एकटाच आलं, नाही आता पूजा पण एम शॉर्ट दमली असेल खाली. आम्ही अजून खालीच थांबलो असतो. असं वाटलं होतं लहान पोरांना नाही आणलं पाहिजे, पण इथं ऑलरेडी 2-3 छोटे पोरं खेळतात इथे. असं रस्ता आहे. पण एकदम टॉपवरती पोहोचलं आता. एवढंच की तेच डिसाईड केलं होतं, जितक्या टॉपवरती पहिला तिथे जाऊ, नंतरला मग खाली उतरत आणि पॉट असेल किंवा ह्या त्या दुसऱ्या गोष्टी एक्सप्लोर करू. फोनला नेटवर्क तर अजिबात नाही आहे. अरे त्या छोटे त्या तेवढ्यावरती देखील लोक आहेतच. अजून वरती तर अजून जास्त करतील. तर येस फ्रेंड्स, थांबलो आपण आता एका ठिकाणी, एका पॉईंटवरती. तिथं वरती अजून जाणं मला नाही वाटत तेवढं पण हे आहे, कारण की आपल्याला आता निघायचं पण आहे. अरे तेवढं वरती तर आहे वरती जाणं, बट ते जाऊन परत आपल्याला खाली यायचं आहे. झालं फ्रेंड्स, इथले ते पण ना आल्यासारखं होईल म्हणून मी अजून टॉपवरती पण आलो. दॅट्स इट. अजून इथून खाली आहे, तिथं काहीतरी लोक चाललेत अजून या साईडला पण, इथं जाऊन बघण्यासाठी. पण ओके, गुड फ्रॉम हिअर. तर असा काय व्ह्यू एकदम टॉपवरून पण सेम असं तसा मगाशी खालून देखील होता. आणि इतक्या वरती फ्रेंड्स असं नाही की पुरच वयस्कर देखील आहेत, लहान पोरी, लहान पुढे अंडर एज पण आहेत, प्लस लेडीज पण आहेत. जाऊ आता. बट आहे सिरियसली, जर का तुम्ही विचार कराल ना इथं व्ह्यू बघण्यासाठी हो, तर खूप चढण आहे. एवढं मन ठरवून यायचं आहे. दुसरी गोष्ट, बसनी पण सोडलं आपल्याला एका पॉईंटपर्यंत, नंतर तिथून पण 0.5 किलोमीटरचं वॉक करत वर यायचं आहे. ते साधं नाही आहे, दमायला होतं. आता मी आलो पटपट, मला आहे थोडीशी प्रॅक्टिस पळायची वगैरे, यामुळे. नाही तर बरेचसे लोक अधूनमधून थांबत येत होते. तिथून पण नंतरला वरती अजून परत एक तिकीट काउंटर आहे, ते तिथून परत तिकीट वगैरे काढून परत वरती यायचं आहे. आणि टॉपला आल्यावरती हे असं काय, तर इट्स बेटर व्यवस्थित टाईम काढून आलं पाहिजे, कारण की वरती आल्यावर थोडंसं बसलं 15-20 मिनटं तर कुठे बरं वाटून लगेच निघायला बरं होईल. तरी पण इथं 10-15 मिनटं बसलो, बट तरी पण थोडं. हे बघा, इथं वरती पण एक पाण्याचा पॉन्ड आहे. म्हणजे ठिकठिकाणी त्या काळात त्यांनी कसं विचार करून ठेवलं बघा ना, पाण्याची टाकी वगैरे सगळं बिल्डअप करून ठेवलं आहे. आणि ते पण आतमध्ये कार्विंग करून. म्हणजे असं काय नाही की वरती टाकी आणली आणि त्यात पाणी जमा होतं. सगळं असं व्यवस्थित बनवून ठेवलं आहे की हे व्यवस्थित पावसाचं पाणी वगैरे सगळं जमा होऊन असं सगळं वापर. आता हे डीप पण आहे. काय वाटतं, आपण गेलो पाहिजे आतमध्ये? नाही, खिशात फोन आहे आणि दुसरं पैसे वगैरे पण आहे, ते भिजून जातील. अजून व्यवस्थित बघितलं तर फ्रेंड्स बघा, आतमध्ये पण अजून काही काही ठिकाणं आहेत, तिथे छोटे मोठे वॉटरफॉल आहेत आणि तिथे बरेचसे लोक थांबले देखील आहेत. हाँ शाहरुख खान जैसा ऐसा नहीं, वैसे लग रहा था आधा हाथ भीख मांग रहा था.
उतरण्यासाठी अजून लाईन देखील एक्सपेक्टेड नव्हतं की खालती उतरताना देखील लाईन असेल, बट ही लाईन आहे, गर्दी आहे, कोणी कोणी खालती उतरायला चढायला ह्याच्यासाठी लागलेली. क्रॅम्प आला वाटतं पाहायला. गर्दी तर ॲक्च्युअलमध्ये खूप आहे, खूप सारे लोक याचे बघायला आले आणि मला वाटतं जर आपण सकाळी सकाळी आलो असतो ना एवढी गर्दी भेटली नसती. बट आपण आलोच 2च्या आसपास आणि आपण आता 1 तासात निघतोय. तर आहे आयफोनची पण टेस्टिंग झाली थोडीफार. मी एवढा पावसात वगैरे फिरतोय, ठिकठिकाणी भिजला आहे, पण इट्स ओके, वर्किंग प्रॉपर. आता घरी गेल्यावरती पण अजून समजेल. प्लस घडीची पण टेस्टिंग झाली. एवढ्या पावसात मी ती घालून निघालो आणि ती पण प्रॉपरली काम करते. आता बस आपल्या विवोचा दुसरा एक फोन आहे, त्याला मी कवरमध्ये ठेवला आहे काय पेमेंट वगैरेसाठी. हो, तो पण व्यवस्थित चालतो. दॅट्स इट. आलो होतो आपण कानेरी केव्सच्या इथे अँड निघतो आपण. चलो आल्यासारखं थोडंसं धबधब्याच्या जवळ जाऊन तिथे धबधब्याखाली यायला ऑलरेडी खूप लोकांची लाईन लागली आहे. फॅमिली वगैरे जास्त म्हणून आपल्याला पण जबरदस्तीमध्ये घुसता येत नाही. आय थिंक आपण ह्या साईडला आलेलोच बरं, कारण की तिकडे ज्या लेडीज आहे मला वाटतं आंघोळ करायशिवाय ते निघणार नाहीत बाहेर. आठवतच नाही तिथे एकाच ठिकाणी उभं राहिले. लहान लहान बाळांना देखील भिजवतात. म्हणजे हा येऊन एन्जॉय करण्यासारखं तरी हाय, फॅमिली टाइम थोडासा स्पेंड करण्यासारखं. जस्ट एक आल्यासारखं थोडंसं जाऊन आलो वॉटरफॉलमध्ये. इट्स ओके, मजा आली. बघा एवढं तरी मी समजून गेलं, आतून सगळं भिजलं. त्या पैसे जेवढे पण होते मी 200-300 रुपयाच घेऊन निघालो होतो, ते पण भिजले तेवढं कन्फर्म आहे. तिथे पण छोटे मोठे धबधबे आहेत, बट ठीक आहे. आता भावे आली असते ना तिने ही गोष्ट बघून खरंच एन्जॉय केलं असतं, मजा वाटली असते तिला जरा माकडांना बघून. तर कानेरी केव्सच्या अवतीभोवती आपण जो टाइम स्पेंड केला तो असा काही होता फ्रेंड्स. आता इथून रिटर्न निघू आता घरी. गर्दी काय थांबत नाही. लोक जितके जातात त्यापेक्षा जास्ती अजून येत चालले. आता जास्त करून ग्रुप सगळे जास्त करून हेच डिस्कस करतात की नको इथे नको तिथे नको, गपचूप थांबून निघू. कारण की ठिकठिकाणी तिथे पण काही पॉईंट्स आहेत तिथे गर्दी आहे. हा एंट्रन्स आणि एक्झिट करण्या अगोदरचा हा एक पॉईंट. गर्दी, ही गर्दी सगळी ती तिकीट काढण्यासाठी आहे. आपण आलेलो तेव्हा कमी गर्दी होती, आता ह्याची पण लाईन वाढली ॲक्च्युली. तिथे साफ बोर्ड लिहिलंय की प्राण्यांना काय खायला देऊ नका, आणि ते बरोबर पण आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने मेहनत करून खायला, म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं पण आहे ही गोष्ट, आणि समजून पण येते आपल्याला की ते स्वतःहून जेव्हा मेहनत करून खातील तेव्हा त्यांना त्याची सवय लागेल. जर आपण त्यांना देत राहू काय ना काहीतरी खायला तर त्यांना तीच सवय लागेल की कोणतरी दिसलं म्हणजे आपल्याला खायला देतील, आणि नसेल द्यायचं तरी मग ते हातातून घेऊन खातील. तरीच बेटर की त्यांना काहीच नाही दिलं पाहिजे आपण खायला. तेव्हा हे असे चिप्स वगैरे देतात. आय डोंट थिंक त्याच्यासाठी चांगलं असेल. बघू आता 200 रुपये त्याला चेंज पण करायचं आहे तर काहीतरी खाऊ, म्हणजे चेंज भेटतील आणि तेवढेच आपल्याला बससाठी पे देखील करता येतील. ती पार्सल भेटू शकतं का? आवळ्याचं द्या ना. किती आवळा? तर 2 आवळे द्या, मोठेवाले आवळे. अच्छा मग हे आवळे पण द्या 20चे, आणि ते पण द्या, कमरक पण द्या, दोन्ही पण द्या. कैरी कशी दे? कैरी 30ला पूर्ण चालेल. द्या. लिंबू पाणी कसं?
जेवढं पण आपण खायच्या छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्यात फ्रेंड्स, ते आपण पूजासाठी घेऊन चाललोय. खाल्लं तर भाव्या देखील खाईल थोडंसं. आपल्यासाठी बस लिंबू पाणी काफी. आत्ताच लक्ष गेलं माझं फ्रेंडच्या चनाचोर पण आहे आणि ते स्नॅक्समध्ये आपलं फेवरेट आहे, म्हणजे माझं तरी फेवरेट आहे, तर ते पण घेतं. एवढंच की ते प्रवासात खाऊ, जागा भेटली तर, नाही तर मग घरी गेल्यावरतीच ते पण खाऊ. चनाचोर पण घेतला आपलं फेवरेट स्नॅक. त्यात ताईंनी मसाला वगैरे टाकून दिलाय, कांदा वगैरे कापून. थोडेसे चिंच पण घेऊ पूजासाठी, कारण की तिला आवडतात त्या. थँक्यू. तर आता निघाल्यावरती लक्षात आलं फ्रेंड्स की माझ्याकडे जो आपल्याकडे केस आहे ह्याच्यामध्ये हवं तर मी चेंज वगैरे जे पण आहेत माझ्याकडे ते त्याच्यात टाकून नंतर त्या पॉन्डमध्ये उतरू शकलो असतो, बट आता खाली उतरल्यावरती लक्षात आलं. आता कुठे जरा जोरदार पाऊस यायला लागला आणि आता मजा येईल थोडी भिजायला. फिश की 4 वाजेपर्यंत तरी 4:15 वाजेपर्यंत ते घरी पोहोचलो पाहिजे, तेव्हा जाऊन कुठे 6-6:30 वाजेपर्यंत ब्लॉग अपलोड होईल, नाही तर मग अजून उशीर होईल. 3:30 प्रयत्न करू लवकरात लवकर घरी पोहोचण्याचा. खास करून फोटोग्राफीसाठी तरी खूप लोक जमा होतात. आता बघू शकतात तुम्ही सर्बियन लेडी डान्स करताना. चुकून आपण दुसऱ्याच लाईन मध्ये उभा राहिलो होतो, ते पण ती 50 रुपीज वाली दुसरी रिझर्व बस आहे त्या. आता इथे प्रॉपर आपण पुन्हा BST बसच्या लाईन मध्ये आलो, ही वेगळीच आहे. पुन्हा कन्फ्युजन. या लाईन मधून या लाईन मध्ये आलो, या लाईन मधून पुन्हा आता या लाईन मध्ये आलो, कारण की फार कन्फ्युजन झालं. ती प्रॉपर पहिल्या ज्या लाईन मध्ये होतं ती प्रॉपर BST ची लाईन होती. तिथून दुसऱ्यांचं ऐकून आपण या लाईन मध्ये आलो, तर ही वेगळी बस आहे जी तिथून व्हाईट कलरची बस निघते ती. त्या लाईन मध्ये उभा असताना आता समजलं की ही व्हॅनची लाईन आहे, तर आपण पुन्हा BSTच्या बसमध्ये एवढा लांब जाऊ त्याच्यापेक्षा व्हॅन पण जाते इथून, ते पण मला आत्ता समजलं. 50 रुपीज पर सीटच्या हिशोबाने इथून आपल्याला ती गेटपर्यंत सोडेल. येण्याच्या टाईमला पण आहे, पण खरंच तेव्हा आयडिया नव्हती की गेटपासून ते कानेरी केव्सपर्यंत 50 रुपीज पर सीटच्या हिशोबाने व्हॅन्स पण येतात. अरे मग आपलं घरी पोहोचण्याची मतलब ऑलमोस्ट 1.5 तास झाला अजूनपर्यंत आपण लाईन मध्येच उभे आहे. आता व्हॅनच्या लाईन मध्ये आलो तर अजूनपर्यंत इथेच उभे आहे. बघू 10 ते 15 मिनिटं थांबून नाही झाले तर मग आपल्याला वॉकिंग जावं लागेल. आता खूप वेळानंतर ही दुसरीवाली बस आली ज्याची 50 रुपीज रिटर्न तिकीट होती, पण ही काय आपण काढली नव्हती. तिथे प्रॉपरली आपण जर BST लाईनमध्येच थांबलो असतो तर आतापर्यंत आपली बस येऊन आपण गेलो पण असते. बट आय वॉज इडियट टू लिसन टू वन स्ट्रेंजर की त्यांनी बोलला की ही STची लाईन आहे आणि आपण इथे आलो. एवढंच नाही तर आपण सायकलसाठी पण इन्क्वायरी करून आलो, बट सायकल पण असं आहे की आपण जर गेटवरून एंट्री करत असेल तर तिथून अवेलेबल आहे सायकल, इथून रिटर्न जाण्यासाठी नाही. तर इट्स काइंड ऑफ बॅडली स्टक ॲट द पर्टिक्युलर प्लेस आणि इथून निघता अजून कितपर्यंत उशीर होणार आहे काहीच आयडिया नाही या गोष्टी. आणि ॲक्च्युअलमध्ये वर्स्ट डिसिजन ठरला हा फ्रेंड्स की आपण संडेच्या दिवशी आलो आहे, तर अजून जास्तच वेळ झाला की मग चालण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे. तर ही पण बस आली, आता ह्याच्यासाठी पण वेगळीच एक लाईन आहे. आता व्हॅनची लाईन पण आता ऑलमोस्ट इथून कमी दिसते, बट पाठी ही पण आता वाढत गेली. आय विश की या लोकांनी स्कूटी आतमध्ये आणणं अलाउड केलं असतं की ॲटलीस्ट आपण या ठिकाणी ॲटलीस्ट स्टक तरी नसतो राहिलो. इफ यू आर प्लॅनिंग फॉर विजिटिंग दिस नॅशनल पार्क ऑन संडेज, चालतच जाण्याचं प्रिफर करतात आहे. आपण पण चालतच जाऊ. पुन्हा आपण आलो लाईनमध्ये. एवढंच की आता एकसाथ सगळ्या व्हॅन्स आल्या, कदाचित जो काय प्रॉब्लेम असेल तो रिझॉल्व झाला. एक गाडी लागणारे 15 जण सिंगल इकडे उभे राहा. 8 जण जायचे. चले जाऊ दे. सिंगल आपले अलग अलग
वेंचर रस्ता बंद होता का? पाणी भरलं ते नदी आहे ना पुढे त्याच्यावरनं पाणी जातं. नाही फक्त सॅटर्डे संडेचीच गर्दी की इतर दिवशी पण? फायनली आपण उतरलोय फ्रेंड्स आपल्या स्टॉपवरती. म्हणजे उतरलोय आपण आता गेटच्या जवळ थोडासा. इथून आता पटपट घरी निघू. आणि सिरियसली मी दादांना अजून पण विचारलं मी की सकाळी सकाळी एवढी गर्दी असते का? तर पहाटे 7 ते 8च्या दरम्यान एवढी गर्दी नसते. पण त्याच्यानंतर म्हणजे 8-9 वाजेपर्यंत आलो की इतकी गर्दी नाही भेटणार. पण त्याच्यानंतर जे चालू होते गर्दी की संध्याकाळपर्यंत काय थांबायचं नाव घेत नाही. तर इतर दिवशी एवढा क्राऊड नाही भेटणार. सॅटर्डे संडे खूप क्राऊड भेटेल. इथे काय आतमध्ये कसं शॉप पण आहे. वाईल्ड टाईप गोष्टींचे टी शर्ट वगैरे हे काय प्रिंट वगैरे. आणि एक गोष्ट जी आपल्याला इन्फॉर्मेशन काढायची होती ती आपण जस्ट बघू. ही खास करून आपल्याला हे फोटोग्राफीचे आणि कॅमेराचे आतमध्ये नेण्याचे चार्जेस माहिती करायचे होते. चार्जेस आहेत आपण कॅमेरा सोबत कॅरी केला तर. फोनचा नाही. म्हणजे फोन तर नॉर्मल फोनचे काही चार्जेस नाही पडले. बट जर आतमध्ये आपण प्रोफेशनल कॅमेरा शूट वगैरे करायला चाललोय नॉन कमर्शियल यूज म्हणजे आपलं फोटो शूट वगैरे तर ते एवढे काय चार्जेस आहेत जेवढे आपण आता बोर्डवरती बघितले. फायनली वी आर स्टेपिंग आउट ऑफ संजय गांधी नॅशनल पार्क. खाण्याची पिण्याची खूप सारी सोय आहे. पण कान्हेरी केव्स पासून खाली उतरण्यासाठी जी बेकार हालत झाली आज. सिरियसली एका टायमाला खूप राग आला होता की यार का आलो मी आज संडेच्या दिवशी. पण ठीक आहे हा असं पण एक्सपिरियन्स भेटला पाहिजे होता एकदा. तो मी तुमच्यासोबत शेअर करू शकलो आज. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आता पटपट मेट्रो पकडू आणि घरी जाऊ. जस्ट बसल्या फ्रेंड्स एवढं पण फोन मध्ये पाणी गेलं होतं. म्हणजे फोनच्या लेन्सेस मध्ये थोडंसं पाणी गेलं होतं स्पीकर मध्ये. ते सगळं आता क्लीन वगैरे करून निघालंय. वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स. एवढंच की आपण जे हे घेऊन आलेलो ह्याचा फार ज्यूस झालाय वाटतं आतमध्ये. माझे चनाजोर तर वाचलेच नसतील एवढं कन्फर्म आहे. अरे वा बुग्गू काय करत होता बाला तू दिवसभर? काय करत होतो बेटा? फायनली वी रिच्ड होम. आता थोडस आधी गेलंय. हा ते रेनकोटच्या पण आतलं थोडस पॅन्ट वरती लागलं. ठीक आहे. ते बघ त्याची हालत बघ काय झाली. ज्या व्लॉगला इतका वेळ दिलात फ्रेंड्स तुम्ही त्यासाठी मनापासून धन्यवाद. अँड रिअली सॉरी अँड आय हार्टली अपोलोजाइज की इतक्या उशिरा गेला व्लॉग. मला एक्सपेक्टेड नव्हतं की इतका उशीर होईल मला पोचता. बट झाला. ओके आय होप यू विल अंडरस्टँड की तिथं खरंच ट्रान्सपोर्टचा थोडासा प्रॉब्लेम होत होता. तर त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. आय होप यू अंडरस्टँड. थँक्यू सो मच फॉर दॅट. भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये फ्रेंड्स. फोन एकदम बॅलन्स नाही व्हायला मोबाईल मध्ये. व्हॉट्सअप वरून करायचा ना. व्हॉट्सअप कॉल करायचा. करतच होते. मूग भजी आणायला वगैरे सांगणार. जातो मी घेऊन येतो. ठीक आहे. ते बघ त्याच्यामध्ये काय बघ. पहिला चनाजोर काढ बरं माझा. चनाजोरचं पूर्ण हे झालं असेल वाटतं. चनाजोर राहिलंय का तो? ऐको काय आलं किडीविड आहेत की काय? थंड लागलं ना. अच्छा अरे थोडस भिजलं पण ठीक आहे. पावसाळ्यातला चनाजोर मला चाल बरं एक असायला. अरे एक घास प्रॉपर्टी ग्रॅब कर त्याला. असं आहे का? हा तसं घे. त्यांनी कांदा मिरची टाकून दिल्या त्या ताईंनी.
टेस्ट तर चांगली आहे. बाकी बघ छोटे आवळे ते स्टार फिश स्टारवाला असतं ना, तो आवळाच खाते. ते स्टारवाला असतं ना ते पण आहे. यार हर्ष मिस केलं तर किती छोटं बाळ होतं. हा करी ना कोणी, कोण आलेलं 3 महिन्याचं नाव बेंच काय बोलल्या कळगावर. सो सॉरी हार्टली सॉरी ताई आणि दादा, तुम्ही घरी आलेलात बट आपण बोरिवलीला गेलेलो त्यामुळे आपली भेट नाही झाली. बट होप सो की फ्युचरमध्ये लवकरात लवकर भेट होईल, तेव्हा आपण सविस्तरपणे बसू गप्पा मारू. ओके, रिअली सॉरी वी मिस्ड इट. बट होप सो तुम्ही भाव्याला पूजाला भेटलात, गप्पा गोष्टी केल्या, बसल्या ना थोड्या वेळ. काय भेटो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. काय काय बुजुडी लाडात आली. पहिले तर आपण आंघोळ करून घेऊ थंड थंड पाण्याने. मी येत आहे तर माझ्यासाठी एक वडापाव आणि एक समोसा आणलाय. स्वतःसाठी आणला. हा बोलले मूग भजी आणायचं ते जाऊन आणतो ना, पहिला फ्रेश होऊन घेतो मी. चला उद्याच्या ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला मूग भजी आणलेले, मग थोडंसं खाल्लेलं. आणि आणणार तर मग पुन्हा भिजणार. ते पण आहे. मी मूग भजी घ्यायला जातो मी. ओके चला, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय. आणि आता सॉन्ग ऑफ द डे तिथंच बोललं पाहिजे होतं, बट तेव्हा तिथं ना पाऊस होता आणि जसं ना आवाज तितका व्यवस्थित पोहोचला नसता. मी ऍक्च्युअल मध्ये स्वतः पण चालता थोडासा दम लागला होता, तर त्यामुळे गाणं वगैरे काही केलं नाही. तर त्यामुळे आपण सॉन्ग ऑफ द डे तेव्हा शेअर नाही केला, आता शेअर करतो. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगमचे गीत गारे ला 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 ला. मला असं वाटतं लवकर तरी गेलो पाहिजे होतो, नाहीतर सॅटर्डे संडेला नव्हतोच गेलो पाहिजे. बट होप यू ऑल एन्जॉयड वॉचिंग द व्ह्यू. ओके, कमेंट करून नक्की कळवा व्ह्यू आवडला की नाही ते. बाय.